जेल किंवा मग पक्षबदल हे दोनच माझ्या पुढे पर्याय होते, असा गौप्यस्फोट ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेले आमदार रवींद्र वायकरांनी केला। ते काय म्हणाले आणि त्यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत पाहूया। माझ्या समोर जेल किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते। ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या वायकरांचा गौप्यस्फोट। पत्नीचंही नाव गोवल्याने माझ्या पुढे पर्याय नव्हता। भाजप आणि किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरेंचे जे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले त्यांनी त्यांच्यावरच्या आरोपांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय। माझ्यासमोर जेल किंवा पक्षबदल हे दोनच पर्याय होते, असं महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं। 9 जानेवारीला ठाकरेंचे आमदार रवींद्र वायकरांवर ईडीचा छापा पडला। तेव्हाच त्यांच्यावर भाजपकडून शिंदे गटात येण्याचा दबाव असल्याचा आरोप झाला। यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे 9 मार्चला रवींद्र वायकर ठाकरेंसोबत होते। शिवसैनिकांसमोर त्यांनी भाषणही केलं। मात्र त्याच्या 24 तासाच्या आतच म्हणजे 10 मार्चला रवींद्र वायकरांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि 1.5 महिन्यांनंतर त्याच वायकरांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेतून खासदारकीची उमेदवारी मिळाली। मी ज्यावेळेला उद्धव साहेबांना भेटलो आणि त्यांना मी म्हटलं होतं की बाबा ही अशी जी परिस्थिती आली याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि हा मार्ग काढणं एकच आहे, म्हणजे पंतप्रधानांना वगैरे फोन आपल्याकडनं गेला ते सर्व जे चुकीचं चाललेलं आहे थांबू शकेल। परंतु त्यावेळेला त्यांनी मी काही तसं काही करू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचे होतं, तुला फेस करावं लागेल। आता फेस करावं लागेल म्हटल्यानंतर कशा पद्धतीने फेस केलं पाहिजे? एक तर तुम्हाला माहिती आहे की चव्हाण हे आतमध्ये गेले होते, त्यांच्या याच्याबद्दल फेस म्हणजे एकतर आज जायचं ते मी म्हटलं, किंवा आपण एखाद्या पक्षात गेला आणि आपली जर भूमिका जर समजवली आणि ती समजत असेल आणि त्याच्यानंतर मी तो प्रवेश केलेला आहे। ते खरं बोलले। एकनाथ शिंदेंच्या समोर एकनाथ शिंदेंची सुद्धा तीच भूमिका होती, जेल की गद्दारी। त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर, आणि बहुतेक त्यांच्याबरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला। आज रवींद्र वायकरांनी एक गौप्यस्फोट केला आहे आणि तो अतिशय बोलका आणि सर्वांना सावध करणार आहे की माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणे। मी रवींद्र वायकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली जी कोणीही सांगितली नाही। सगळेजण पक्ष सोडून गेले ते ह्याच कारणासाठी, पण मात्र रवींद्र वायकरांनी सत्य सांगून टाकलं। वायकरांनी त्यांच्या मनातली कल्पना व्यक्त केलेली आहे। त्यांनी म्हटलं होतं की माझ्याजवळ दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जा किंवा पक्ष बदल। नाही, मला काही माहिती त्याबद्दल ते काय म्हणाले काय नाही, मी काय ऐकलेलं नाही। याआधी आमदार प्रताप सरनाईकांनी सुद्धा तपास यंत्रणांचा त्रास थांबवायचा असल्यास भाजप सोबत चला म्हणून त्यांनीही उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं। मात्र नंतर ते शिंदेंसोबत सत्तेत गेले। त्यानंतरच त्यांच्या मागच्या ससेमिरा थांबल्याचा आरोप विरोधकांचा आहे। अनेक भाजप नेते आणि किरीट सोमय्यांनी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसुळांसहित अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। हे सगळे आता सत्तेत कसे हे विचारल्यावर स्वतः किरीट सोमय्यांनी केलेला खुलासाही धक्कादायक होता। सोमय्यांना प्रश्न विचारला गेला की भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांनाच आपल्यासोबत सत्तेत घेणं याला नैतिक भ्रष्टाचार म्हणायचा का? सोमय्या म्हणाले ती एक राजकीय गरज होती, नाहीतर ठाकरे पवारांनी भाजपला संपवलं असतं। सोमय्यांना प्रश्न करण्यात आला की तुमच्या आरोपांनुसार ज्यांनी तुरुंगात जायला हवं होतं त्यांनाच तुम्ही संवैधानिक पद देऊन मंत्री केलं। सोमय्या म्हणाले हे एक तडजोड आहे। यावर प्रश्न केला गेला हे तर ब्लॅकमेलिंग आहे। सोमय्या म्हणाले त्या सर्वांना आता पश्चाताप झाला। आम्ही सांगितलं यापुढे असा भ्रष्टाचार चालणार नाही। जर पुन्हा त्यांनी भ्रष्टाचार केला तर मी पुन्हा आवाज उठवणार। थोडक्यात भाजपने आरोप केलेल्या नेत्यांनी आपल्या भ्रष्टाचाराची कबुली दिली, असं खुद्द भाजपच्याच किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं। भाजपच्या अनेक नेत्यांनी जो आहे तो भ्रष्टाचाराचा आरोप लावलेला होता। खरं तर त्यांच्या विरोधात अर्थात किरीट सोमय्या आणि इतर भाजपच्या नेत्यांच्या विरोधात तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार का? अरे ते जाऊ दे, आता झालं ते, आता तुम्ही कशाला काढताय?
किरीट सोमय्याचं काम आहे ज्युडिशियरी ऑथॉरिटी पर्यंत ते घेऊन जायचं. पुढचं काम आता महाराष्ट्राचा मंत्रालयात एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.